हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत खानदेशी खिचडी. ती पण आज माझ्या नवऱ्याच्या हातची खिचडी आहे, एकच नंबर. मस्त सर्व कटिंग करून घेतलंय, मसाले घेतले, आपले घरगुती मसाले आहेत. मस्त तेल टाकणार आहेत छानपैकी, आणि थोडं खिचडीला तेल जास्तच हवं का तर टेस्ट मस्त देते. आणि नवऱ्याच्या हातची खिचडी म्हणजे स्वर्ग सुख. हे प्रत्येकाच्या नशिबात नसते, पण ते कधी कधीच भेटते, कंटिन्यू भेटत नसतंय. म्हणून आहे त्याच्यात माणसाने समाधानी असावं. म्हणून कसं आहे, करताय ठीक आहे. मस्त छानपैकी कांदा टाकून घेतला. आता आपण कांदा परतला की मग पुढची प्रोसेस करणार आहोत. खूप मस्त झालते खिचडी, चव आहा, मला तर जाम आवडतं. त्यांच्या हातची खिचडी म्हणजे एकदम स्वर्गापेक्षाही खूप छान. तर त्याच्यावर कोणी कमेंट्स करू नका प्लीज. का तर कधीमधी केलं तर चालतंय, कधीमधी पण नाही, खूप दिवसानंतरच. तर काय करणार, कंटिन्यू नाही कामं सांगू शकत ना, शेवटी ते आहो त्यांच्या हातचं म्हणजे कधीतरी चांगलं वाटणार ना. आता छान बटाटे टाकून घेतले, छान छान मस्त. नेक्स्ट काय करताय बघूया. हां, अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे. आता हे चांगलं छान फ्राय करून घेणार आहोत. छान फ्राय झाल्यावर शेंगदाणे तर खूप महत्त्वाचेच खिचडीमध्ये. खानदेशी खिचडी म्हटलं म्हणजे शेंगदाणे. आणि मी काय जास्त मसाले घालत नाही किंवा मला जास्त काही टाकायला आवडत नाही. एकदम जेवढं कमी साहित्य तेवढी टेस्ट जास्त. इथे आपण सर्व मसाले घेतले आहेत. लाल तिखट, हळद, धने पावडर, आपला घरगुती मसाला, काळा मसाला, अशी सर्व मस्त टाकून घेतलं आहे. ते आता छान परतलं का मग आपण धुतलेली डाळ, तांदूळ हे घालणार आहोत. डाळ तांदूळ ही पाण्यात न घालता आज जरा आवनच्या पद्धती असल्यामुळे आपण ते डायरेक्ट तेलात घालणार आहोत. त्या प्रोसेसमुळे पण खूप एक वेगळी चव येते आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता ठीक आहे, काय आता कधी कधी करावं माणसाने ॲडजस्ट, बरोबर की नाही. आणि चुलीवर नसली म्हणून काय झालं आहे, गॅसवर का असेना पण चव मोस्ट इम्पॉर्टंट ना. शेवटी ती करणाऱ्याच्या हातातच असते आहे, आणि प्रेमाने केलं म्हटल्यावर तर चव जास्त येणारच, असं आहे. खूप छान झाली ती खिचडी. आता शेवटला घातलं आहे मीठ, आणि मग घालणार आहोत कोथिंबीर. मग झाली आपली खिचडी तयार. वाफ काढून घेतली आहे, बघा किती छान झाली आहे. चवीला तर मी सांगूच शकत नाही, खूप छान होती.